तर आता बातमी ती म्हणजे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे। त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे। धमकीचं पत्र मिळाल्यानंतर भुजबळ यांच्या फार्म हाऊसमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। तर भुजबळ यांना यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मेसेजेस आले होते। आता पत्र आल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। तर छगन भुजबळ यांनी धमकी आली म्हणून घरी बसणार नसल्याचं सुद्धा म्हटलंय। बरीचशी माहिती काय नंबर्स दिलेले आहेत, कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे। आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा। परंतु शेवटी आपण सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं। तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे, ती बदलू शकत नाही। आता इथं आहेच, खरंच आहे ते काय सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत, पूर्वी ते गँगवारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन। ते बरंचसं जे आहे, मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं। पण आता काय ठीक आहे, जे आहे ते आहे। पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक कारवाई। आणि त्यानंतर आपण वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे एकतर मराठा